आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. भाजपने खेळली सर्वात मोठी खेळी. शिंदेंचा होणार गेम. मुंबईच्या महापौर पदावरून सर्वात मोठी रस्सी खेच. शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का. मुंबई महानगरपालिका महापौर आता मराठी माणूस होणार. ठाकरेंचा यात सर्वात मोठा विजय. या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. ठाकरे साधणार नेम. शिंदेंचा होणार गेम. शिंदेंना डावलून फडणवीस ठाकरे चर्चा. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 1400 जागा जिंकल्या. मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगली ती आणखीन एका राजकीय भूकंपाची. कारण महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत हॉटेल पॉलिटिक्सला जोर आलाय. शिंदेंचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यातच शिंदेंनी 2.5 वर्षांचं महापौर पदाची मागणी केल्याची चर्चा आहे. आणि हीच गोष्ट भाजपला खटकली आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंशीच चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीला ब्रेक लावण्यासाठी भाजप आणि ठाकरेंमध्ये समित्याची चर्चा आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच नव्हे तर बेस्ट समितीचं अध्यक्षपदही देण्यास शिंदे सेनेचा भाजपला नकार आहे. शिंदे सेनेला शह देण्यासाठी ठाकरे सेनेसोबत छुप्या युतीची चर्चा आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे 65 नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीदरम्यान गैरहजर राहून 2017 मधील परतफेडीची चर्चा आहे. या चर्चेनंतर भाजप आणि ठाकरे सेनेची चांगलीच धावाधाव झाली. राजकारणात काही अशक्य नसल्याचं सांगत भाजपनं सूचक संकेत दिले. तर ठाकरेंची पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचं वृत्त ठाकरे सेनेनं फेटाळून लावलंय. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे. त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही. एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे. देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळतंय. नाही, या सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे फडणवीसांचं महत्त्व कमी करण्यासाठी दिल्लीतून चावी दिली जात असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना. त्यांनी शिवसेना फोडली. त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर. कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये. मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हॉटेल पॉलिटिक्स सुरू असल्यानं आता भाजपही सावध झाली. 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्यामुळे भाजपनं सर्व नगरसेवकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नये अशी सूचना केली. त्यामुळे आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर शिंदे सेना एक पाऊल मागे येणार की भाजप ठाकरेंशी छुपी युती करून प्रभाकर पै यांच्या नंतर आता दुसऱ्यांदा मुंबईचं महापौर पद पटकावणार, यावर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अखेर एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाच. मुंबई महापौर पदावर 2.5 वर्षांचा दावा. फडणवीस दावोस दौऱ्यावर. शिंदे सत्तेची चक्र फिरवणार. यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपनं बांधला होता. मुंबईच्या निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचली. एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. पण नेमकं याच वेळी शिंदेंनी भाजपची गरज ओळखून मोठा डाव टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटानं भाजप समोर महापौर पदासाठी 50-50चा प्रस्ताव ठेवलाय. सोबतच महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीचं सभापतीपदही शिंदेंनी मागितलं. दरम्यान भाजप दोन्ही महत्वाची पदं सोडायला सध्या तयार होणार नाही.
मात्र स्थायी समितीचं सभापतीपद शिंदेंच्या पदरात पडेल अशा हेतूनं शिंदेंचे प्रयत्न चालू असल्याचं म्हटलं जातं। एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलवर एकत्र केल्यानंतरच या योजनेला सुरुवात झाली होती, मात्र अद्याप शिंदेंकडून तसा प्रस्ताव आलेला नाही असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय। तर फडणवीस असा प्रस्ताव मान्य करणारच नाहीत असा दावा राऊतांनी केला। बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे, मी मागेही बोललो होतो। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात, पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही। मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावं अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे। मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी महापौर पदावर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत। मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी नेहमीच सांगायचो, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे, यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRA प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल। महायुतीचा महापौर व्हावा। महापौर पदाच्या खुर्चीशिवाय मुंबईचा विकास करायचा आहे असं शिंदेंनी ठामपणे सांगितलं, पण नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतही शिंदे आपल्या सोयीनं वाटाघाटी करून घेतील। नवी मुंबई महापालिकेत 111 जागांपैकी 66 जागांवर भाजपनं विजय मिळवला। शिंदे गटानं 24 जागा जिंकून दुसरं स्थान मिळवलं। नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक असा सामना रंगला। आता एकनाथ शिंदे भाजपची गरज पाहता गणेश नाईकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल। दुसरीकडे कल्याण डोंबिवली शिंदे गट 53 जागांवर सर्वात मोठा पक्ष ठरला। खालोखाल भाजपनं 50 जागांसह दुसरं स्थान मिळवलं। त्यामुळे इथे भाजप महापौर पदासाठी 50-50चा फॉर्म्युला देऊ शकतं। मात्र मुंबईत भाजपला महापौर पद सोडलं तर कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला महापौर पद मिळू शकतं। महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत। आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे। आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत। महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे, त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत। परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत। भारतीय जनता पार्टी महायुती अतिशय भक्कम आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार आहे। देवा भाऊ हे कायद्याचं राज्य करतात, विकासानं मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत, त्यामुळंच देवा भाऊंच्या नेतृत्वात सर्वाधिक महापालिका निवडून आल्या। मुंबई महापालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी निवडून आली। तुम्ही जो ब्रँड म्हणत होता त्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम देखील मुंबई महापालिकेमध्ये केलंय आणि देवाभाऊ आणि महायुती हेच महाराष्ट्राचे ब्रँड आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा वादग्रस्त 50-50 फॉर्म्युलाच्या वळणावर आलंय। यापूर्वी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरनं वाद झाला। ठाकरेंनी महायुती सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं। मग फडणवीसांनी शिंदेंना हाताशी धरून शिवसेना फोडली। आता मुंबईच्या सत्तेचं राजकारणही त्याच वळणावर आहे। सध्या फडणवीस दावोस दौऱ्यावर आहे। त्यांच्या अनुपस्थितीत शिंदे मुंबईच्या सत्तेची चक्र फिरवत आहेत। मात्र यात शिंदेंना किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।